कुठे आहात? घरी. का? मला घरी भेटायला येऊ शकता? आत्ता? हो. नाही, मला ऑफिसला निघायचं लगेच. ऑफिसला जायच्या आधी मला भेटून जा. प्लॅन फेल झाला? असा कसा प्लॅन फेल झाला? मी तर तुला कामाचे पूर्ण पैसे दिले होते ना. पण तो राजाराम पांढरे काट्याप्रमाणे माझ्या घशात अडकलाय. त्याला जर लवकरात लवकर संपवला नाही ना तर माझ्या अंगाशी येईल. कशी आहे आसावरीची तब्येत आता? सांगा ना, काय झालं होतं त्यांना? काही नाही ग, थोडंसं इन्फेक्शन, उलट्या, डोकेदुखी, ताप वगैरे. नक्की? हे काय चालवलंयस तू? हे सगळं काय विचारतेस तू मला? कारण मला बघायचं तुम्ही माझ्यावर आणखी किती खोटं बोलू शकता. काय खोटं बोललो मी? हा, काय खोटं बोललो? खरंच बरी आहे ती. अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? तुमच्या बायकोची तब्येत बिघडली नव्हती, ती प्रेग्नेंट आहे. हर्ष, तुम्ही माझ्याशी इतकं खोटं बोलाल असं मला वाटलं नव्हतं. हो, आहे ती प्रेग्नंट. त्यात काय चुकलं माझं? माझी बायको आहे ती. मग इथे काय येत आहे? ज्या बाईच्या चारित्र्यावर तुम्हाला संशय आहे, ज्या बाईला वेड लागलंय, जी बाई तुमच्या मुलीकडे लक्ष देत नाही, त्या बाईकडून तुम्हाला दुसरं मूल हवंय. तुम्हाला आता काय तो निर्णय घ्यावाच लागेल. निर्णय? कसला निर्णय? तुम्ही जे सुख तुमच्या बायकोला दिले ते मलाही हवं. म्हणजे? मला मूल हवं. शारदा. आणि जर तुम्ही ते देऊ शकत नसाल तर आपले संबंध संपले. शारदा, ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? मी तुला सांगितलं ना भेटूया म्हणून. कधी? ठीक आहे, आज भेटूया. मी पोचते थोड्या वेळात. मी तिला मूल नाही देऊ शकत. तसं करण्याआधी मला तिच्याशी लग्न करावं लागेल. आणि लग्न न करता जर मी तिच्या मुलाचा बाप झालो तर उद्या सगळं प्रकरण माझ्या अंगाशी येऊ शकतं. एकदा त्या नयनाच्या केसमध्ये कसा बसा वाचलोय, आता पुन्हा तेच सगळं मला करायचं नाहीये. ए, तू रडतेस? रडू नकोस. हे बघ, आता रडून काय उपयोग आहे का? हा रुमाल घे, डोळे पुस आणि 20,000 रुपये कसे मॅनेज करता येईल याचा विचार कर. हे बघ शारदा, मला काहीही बोलायचं नाही. मला फक्त तुमच्यापासून मूल हवंय आणि तुम्ही मला देणार आहात की नाही एवढंच उत्तर हवंय. अगं पण हर्ष, हो की नाही? मला विचार करावा लागेल. ठीक आहे. लोकांना ती घरं कमी किमतीत मिळावी हेच माझ्या नवऱ्याचं स्वप्न होतं आणि आपण आता तेच पूर्ण करतो. करेक्ट. पण मग स्कीमची अनाउन्समेंट आपण कधी करायची? ते मी एक्सक्यूज मी. हॅलो शारदा, कुठे आहेस? घरी आहे. मला भेटायचं होतं तुला. का? मी येतो घरी. नाही, नको. का? माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे वरुण सुभेदारांसोबत. इथे तर प्रत्येक जण स्वतःच्या मनाप्रमाणेच वागते. वागायला जमत नाही ना ते फक्त मलाच. सगळी बंधनं मलाच. कुठे गेली होतीस? का गेली होतीस? मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. तिचं पर्सनल काम होतं माझ्याकडे. आता काय काम होतं प्लीज विचारू नका, कारण की ते तिचं पर्सनल काम होतं. माझं असतं तर मी नक्की सांगितलं असतं. झालं समाधान? जाऊ मी? मानसी.